नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया ओल्या काजूची भाजी। ह्यासाठी आपण सर्वप्रथम एका टोपामध्ये तेल घेतले। तेल चांगलं गरम झालं आहे, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी द्यायची तडतडे। ते चांगलं तडतडलं की त्यामध्ये लसूणचे 4-5 पाकळ्या ठेचून घेतले चांगल्या। लसूणचा कलर लालसर झाला, त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरलेला हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित त्याला। तर हे आपले काजूचे बिया मी काढून घेतले होते आधीच कापून, ते 2 भाग करून पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून ती साल निघते। अर्धा 1 तास पाण्यामध्ये ठेवली की साल व्यवस्थित आपोआप निघते त्याची। एवढे काजूच्या बिया असण्यासाठी आपल्याला कोकणात जावं लागतं। कोकणात भाजी मे महिन्यात एप्रिल मे मध्ये नक्की खायला मिळते। त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये लाल तिखट 1 चमचा, लाल मसाला चांगला त्या कांदा टोमॅटोमध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित। त्यामध्ये बटाटे टाकले, याचे छोटे तुकडे केले। हे तेला थोडे परतून घ्यायचे आणि थोडंसं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे पहिले। याच्या आधी मी एक व्हिडिओ बनवली होती, ती सुक्या काजूच्या भाजीची बनवली होती, त्याची लिंक मी खाली देते तुम्हाला। यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि थोडेसे अर्धे कच्चे बटाटे शिजवून घ्यायचे पहिले। हे आपले काजू पण साली काढून झालेत पाण्यामधले। असेच पण काजू खायला मस्त वाटतात हे। आता बटाटा पण अर्धा कच्चा शिजला, तर ह्यामध्ये काजूचे बिया टाकायचे। ह्याही शिजवून घ्यायच्या चांगलं थोड्याशा। चांगला कडू फुटला, त्यामध्ये आपलं वाटण टाकायचं। चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। थोडंसं पाणी ओतून वाटण टाकल्यानंतर चवीनुसार मीठ, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं कडू फुटायला द्यायचं, जेणेकरून काजू आणि बटाटे दोन्ही शिजलं पाहिजे व्यवस्थित। चांगला कडू फुटला, भाजी पण शिजते चांगली। अशी भाजी नक्की करून बघा। ही आपली भाजी तयार झाली। ही तुम्ही चपाती बरोबर पण किंवा भाकरी बरोबर पण खाऊ शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।